अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, नैवेद्य आपण कसा वाढायचं हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रत्येकाच्या घरी म्हणजे रीतिरिवाजानुसार वेगवेगळे नैवेद्य आपण अर्पण करत असतो आणि प्रत्येकाकडे वेगवेगळे पदार्थ तयार करतात. कारण ह्यांच्या घरी समजा आता ह्या सणावारानिमित्त वेगळं काहीतरी पदार्थ असतो, दुसऱ्याच्या घरी वेगळा पदार्थ असतो. तर हे आपल्या रिवाजानुसार आपण आपलं सणावारानिमित्त पदार्थ करत असतो. आणि नैवेद्याचे सुद्धा प्रकार आहेत. तर छप्पन भोग आहे, महानैवेद्य आहे आणि अगदी आपण रोजचा ताटात जो अर्पण करतो तो साधा सोपा तो सुद्धा नैवेद्य वेगळा आहे. तर आपण आता आपल्या घरी सणावारानिमित्त म्हणा, कुठलं काही मंगल प्रसंगाच्या निमित्ताने आपल्या घरात भरपूर आपण पदार्थ करतो. तर हे पदार्थ कसे कुठल्या कुठं ताटात जर वाढले तर ते म्हणजे बरोबर आहे का? तसं नाहीये. यालाही शास्त्रीय म्हणजे एक पद्धत आहे कसं वाढायचं नैवेद्य. आणि जितकं आपलं ताट सुबक चांगलं दिसल, मनमोहक दिसल, तितकं देवाला सुद्धा म्हणजे ताट आवडेल, की आपण अशा पद्धतीनेच ताट आपल्याला वाढायचं आहे. नैवेद्य म्हणजे अर्पण करायचा आहे. तर तो कसा करायचा ते आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपण जेव्हा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे, तेव्हा आपल्याला पहिले एक ताट घ्यायचं आहे. म्हणजे मोठं स्टीलचं ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला सर्वात पहिले लिंबू ठेवायचा आहे. तर आपण नैवेद्याचं ताट ठेवतो तेव्हा आपण नैवेद्याच्या ताटात मीठ ठेवत नाही. एरवी आपण कोणाला वाढायचं तेव्हा आपल्याला समोर एकदम समोरवरती मीठ ठेवायचं आहे आणि देवाला ठेवायचं तेव्हा मीठ न ठेवता आपल्याला लिंबू ठेवायचं आहे. आणि जेवणाऱ्याच्या आपल्या डाव्या बाजूला आपल्याला चटण्या, कोशिंबिरी सगळं म्हणजे वाढायचं आहे. तर पहिली चटणी वाढली की नंतर तुम्ही कोशिंबीर वाढा, नंतर डाळी वाढा. कारण जेवायला बसणाऱ्यांच्या डाव्या बाजूला सगळं आपल्याला लोणचं जे काही तुम्हाला चटणी, कोशिंबीर, डाळी हे आहे ते डाव्या साईडला वाढायचं आहे. आणि लिंबू ठेवलं त्या साईडच्या उजव्या साईडच्या हाताला आपल्याला म्हणजे पहिले कुरडई, भजे, पापड जे काय केलं आहे ते तुम्ही उजव्या बाजूला वाढायचे आहे. सुकी भाजी, पातळ भाजी हे उजव्या साईडला वाढायचं आहे. आणि जेव्हा आपण आता वाट्या ठेवतो, तर आपल्याला वाट्यामध्ये सुद्धा उजव्या हातालाच ठेवायचं आहे. खिरीची वाटी आहे, तुमची कटाची आमटीची वाटी आहे, हे आपल्याला उजव्या साईडला ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला ती वाटी घेताना सोपी जाते. जे म्हणजे ही पद्धत जी लावली आहे ती त्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने, पण आपण कधी तसा विचारच करत नाही, की हे असं इकडं ठेवलं तर काय होतं आणि तिकडं ठेवलं तर काय होतं. पण जेवणाऱ्यांचा सुद्धा विचार करून ती पद्धत मांडल्या गेलेली आहे. कारण जेवायला बसताना तेव्हा आपण उजव्या हातानेच ती वाटी उचलणार आहे, त्याच्यामुळे ती उजव्या हाताला मांडणी असते. कारण डाव्या हाताने जर उचलायची तर इकडून उचलायला अवघड जाते, म्हणून ती उजव्या साईडला ठेवलेली आहे. तर तसं ते आपल्याला उजव्या साईडला ते वाट्यांचं पण उजव्या साईडला ठेवायचं आहे. सुकी भाजी, पातळ भाजी हे उजव्या साईडला आणि मध्यभागी आपला वरण भात, त्याच्यावर तूप हे मध्यभागी वाढायचं आहे. आणि बघा, पुरणाचा आपण जे दिवासाठी करतो तर ते सुद्धा आपल्याला वरण भाताच्या शेजारी ठेवायचं आहे. आणि त्याच बाजूला तुम्हाला जे आपण देवाला नैवेद्यावर आपण खीर करतो, म्हणजे याची वळवटाची खीर, तर ती सुद्धा खीर आपल्या त्या भाताजवळ ठेवायची आहे. आणि त्या वरण भाताच्या खालीच आपल्याला पुरणपोळी ठेवायची आहे. तर पुरणपोळीवर आपण तूप वगैरे टाकून ठेवतोच ते. आणि हे ठेवल्यानंतर आपल्या उजव्या हाताला सगळं हे ठेवल्यानंतर वाट्या सरकून ठेवायच्या आहे ताटाला चिटकून. आणि डाव्या साईडला आपल्याला तांब्या पेला भरून ठेवायचा आहे. कारण पाणी पिताना बघा, डाव्या साईडला जर ठेवलं तर आपले खरकटे हात सुद्धा लागत नाही आणि डाव्या हाताने आपल्याला पाणी पिता येतं जेवता जेवता. तर ही पद्धत जी आहे तर ही पूर्वीपारपासून चालत आलेली आहे अशी मांडणी. आणि हे सगळं मांडल्यानंतर तुम्हाला आपल्याला हाताने रांगोळी काढता असेल तर हाताने रांगोळी काढायची आहे. नाहीतर मग किंवा मोत्याचं ते लावली तरी चालते तुम्ही तसं. आणि समोर रांगोळी काढल्यानंतर आपल्याला आपल्या समोरच्या बाजूला जिथं आपण लिंबू ठेवलं तिथं समोरच आपल्याला त्या दक्षिणा ठेवायची आहे. म्हणजे ताटाच्या खाली दक्षिणा आणि त्यावर आपल्याला गोविंद विडा ठेवायचा आहे. तर हा विडा तुम्ही तांबूल, समजा एखाद्या छोट्या वाटीत तांबूलही ठेवू शकता, नाहीतर मग विडा करून विडा सुद्धा ठेवू शकता. तर जी आपल्याला हे अशा पद्धतीने आपल्याला देवाला हे नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि असा जर सुबक म्हणजे व्यवस्थित नीटकेपणाने जर नैवेद्य आपण अर्पण केला तर तो दिसायला सुद्धा मनमोहक होतो आणि देवाला सुद्धा आपण अर्पण केला तर देवाला सुद्धा आवडेल असं आपलं ताट दिसायला लागतं. आणि अगदी ताट भरून असलं तर पाहायला सुद्धा आपल्याला किती छान वाटतं, की आपलं किती व्यवस्थित वाढलंय. आणि समोरचे सुद्धा येणाऱ्या लोकांना सुद्धा वाटतं किती व्यवस्थित वाढलेलं आहे.
तर ही अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हणजे कोणी आपल्या घरी आलंय म्हणजे सवाष्ण, ब्राह्मण आपण म्हणजे बरेच जणांना आपण अन्नदान करतो, तेव्हा सुद्धा वाढताना फक्त त्यांच्या ताटामध्ये मीठ वाढायचं. आपल्याला नैवेद्याच्या ताटात आपण मीठ वाढत नाही आहे आणि असंच ताट त्यांना जर वाढलं, तर त्यांना सुद्धा पाहून म्हणजे काय म्हणजे ताटाला पाहून अर्धं जेवण झाल्यासारखं होतं. तशा टाईपचं अगदी आपण सजावट जर करून हे ताट वाढलं व्यवस्थित, तर त्यांचं सुद्धा मन प्रसन्न होतं. भरभरून जातं, की हे ताट किती व्यवस्थित आहे. तर हे अशा पद्धतीने ताट आपल्याला नैवेद्याचं ताट तयार करायचं आहे. आणि समोर दक्षिणा, विडा हे सगळं दिसल्यावर खूप छान वाटतं. आणि आपल्या जर सवाष्ण कोणी आपल्याकडे जेवायला आली असेल, तर तिला आपल्याला हळदी-कुंकू लावून हे ताट आपण असं समोर ठेवणार आहेत, रांगोळी काढणार आहेत आणि तिला गजरा जर दिला तर अजून उत्तम. तर हे असं आपल्याकडनं जे जे करता येईल आपल्याला हे केलं त्या दिवशी, तर खरंच आपल्यावर देव अगदी कृपा आशीर्वाद प्राप्त करतील आणि भरभरून आपल्याला म्हणजे कृपा छत्र धरतील, कृपा आशीर्वाद प्राप्त करतील आणि ज्या काही आपल्या इच्छा असतील त्या सुद्धा आपल्या लवकरात लवकर पूर्ण होतात. तर ही अशा प्रकारे आपल्याला नैवेद्याचं ताट अर्पण करण्याची पद्धत आहे आणि ही सगळ्यांनाच जमेल, सगळेजणच वाढतात, पण फक्त कोणाचं इकडं, कोणाचं तिकडं होतं. पण हे आता लक्षात ठेवायचं आहे, की आपल्याला भाज्या उजव्या साईडला, चटण्या डाव्या साईडला हे लक्षात ठेवून असं जर वाढलं तर खूप ताट सुबक दिसतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.